इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे निवर्तलेत. शिव इतिहास अभ्यासातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरपलंय. आणि या संदर्भात सच्चिदानंद शेवळेकर अभ्यासक हे आपल्यासोबत जोडले गेले आहे. शेवळेकरजी, इतिहासातील अभ्यासातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व आपण हरपलंय, तुमच्या भावना? माझं नाव आडनाव शेवडे आहे, शेवडेकर नाही. माफ करा. इतिहासातलं एक पर्व संपलं ज्यांच्यामुळे इतिहास खऱ्या अर्थाने लोकांना कळत होता. दुसरी गोष्ट, प्रत्येक काटेकोरपणे प्रत्येक भाग इतिहासातला हा तपासून बघणं, त्याच्याकरताच्या असलेल्या त्यांच्या टिपा या फार काटेकोरपणे लिहिलेल्या असायच्या, ज्याच्यामुळे तो संदर्भ हा कोणालाही तपासून बघणं सहज शक्य व्हायचं. बरं, मेहेंदळे सरांचा केवळ शिवचरित्राचाच अभ्यास होता असं नाही, तर युद्धशास्त्राचा विलक्षण अभ्यास होता. बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल मला ठाऊक नाही, पण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धावरती त्याचा एवढा त्यांचा अभ्यास होता की त्याच्यावरती आधी 6000 पानांहून अधिक लेखन त्यांचं हे अप्रकाशित आहे. आता ते कदाचित येत्या काही काळात त्यातले खंड प्रकाशित होतील. पण अशा रीतीने युद्ध या एका शास्त्राचा विलक्षण दांडगा अभ्यास असणारा हा माणूस वयाच्या 24व्या वर्षी बांगलादेशमध्ये युद्धाचाच तिथल्या वार्ता पाठवण्याकरता म्हणून तरुण भारतचा वार्ताहर म्हणून तिथे जात आणि काम करतो. हेही एक विलक्षण आहे. आणि त्यानंतर शिवचरित्राने जे त्यांना झपाटून टाकलेलं होतं ते त्यांच्यावरचं इंग्रजी पुस्तक शिवाजी महाराजांच्यावरचं त्यांचं पाहिलं, किंवा पूर्वार्ध पाहिला शिवचरित्राचा 2,500 पृष्ठांचा तर तो पूर्वार्ध आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी जवळपास 6-7 हजार टिपा दिलेल्या आहेत. इतका काटेकोर अभ्यास करणं, इतिहास सांगणं म्हणजे काहीतरीच असणं नव्हे, तर त्याचा एका ध्येयाने पछाडून अभ्यास कसा करावा आणि प्रत्येक ओळीला संदर्भ कसा असावा याचं मूर्तिमत्त उदाहरण म्हणजे गजाननराव मेहेंदळे. अगदी आज त्यांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती विलक्षण आहे, यात वाद नाही. जी सच्चिदानंदजी, शिवाजी महाराज हे फक्त मराठी माणसापुरते न ठेवता इंग्रजीत लिखाण करून त्यांनी ते जगापर्यंत पोहोचवले. हेही एक मोठं कार्य म्हणावं लागेल त्यांचं. खूप मोठं काम त्यांनी केलंय ते, की तो जो त्यांचा ग्रंथ आहे तो ग्रंथ आज जगभरामध्ये शिवाजी महाराज आणि ससंदर्भ उगाच काहीतरी लिहायचं म्हणून त्यांनी लेखन केलंय असं त्यांचं एक ओळही दिसत नाही. शिवचरित्रावरची त्यांची व्याख्यानं ऐकली तरी त्याचा प्रत्यय येतो. बरं, एक मिष्टपणा पण बरोबर का त्यांच्यात, म्हणजे इतिहास हा वृक्ष विषय म्हणून म्हटला जातो, तसा तो तपास आहे, पण तो माणसाला समजेल अशा भाषेत हाही एक भाग फार महत्वाचा असतो आणि तो सणांच्या व्याख्यानामधून जाणवायचा. जी, आणि असेच अनेक इतिहासातले काही चुकीच्या गोष्टी, अपप्रचार, महाराजांविषयीचे अपप्रचार केले होते तेही त्यांनी खोडून काढलेत, फार सशक्तपणे खोडून काढले. त्यामुळे बऱ्याच जणांची पंचायत झाली. जी, बरं, आता कोणी उठतो आणि इतिहासाबद्दल लिहितो, याच्यापेक्षा पुरावे समोर असणं, संदर्भ समोर ठेवणं हे जे सरांचं काम आहे ना, ते इतिहासाचा अभ्यास कसा करायचा असतो, तो इतिहास मांडताना काय काय दक्षता घ्यायच्या असतात, कशा पद्धतीने कूटलिपींचा सुद्धा उलगडा करायचा असतो, पत्र कशा रीतीने लोकांपर्यंत पोहोच, कारण फारसीचा अभ्यास त्यांचा प्रचंड होता. उर्दू, फारसी यासारख्या भाषा त्यांना येत होत्या. याशिवाय फ्रेंच, जर्मन, इंग्लिश, मराठी, हिंदी, संस्कृत तर आहेतच, एवढ्या सगळ्या भाषांचा त्यांचा अभ्यास होता. आणि त्यामुळे ते प्रमाण मुळातून वाचायचे आणि लोकांच्या पर्यंत ते पोचवायचे. पुराणावरचं आलेलं असतं त्यांचं जे अगदी लेटेस्ट पुस्तक आहे ते सुद्धा याची साक्ष देतं. अगदी. सच्चिदानंदजी, धन्यवाद. तुम्ही प्रतिक्रिया दिली, भावना व्यक्त केल्या आमच्यासोबत, त्यासाठी.